मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. IPLचे नियम नुकतेच अनाऊन्स झालेले आहेत. IPLच्या ऑक्शनसाठीचे मेगा ऑक्शनचं वर्ष आहे. त्याच्यामुळे या वर्षी काय होणार याची भरपूर उत्सुकता होती सगळ्यांना. गेले 3 महिने सोशल मीडियावरती, न्यूज चॅनल्सवरती बरेच पतंग उडत होते. अखेर BCCIनी नियम अनाऊन्स केलेले आहेत रिटेन्शनचे. त्याच्यामुळे आज आपला अर्थात विकली कट्ट्याचा एपिसोड त्याच्यावरतीच आहे की IPLचे रिटेन्शनचे नियम काय आहेत. तर अमोल कराडकर द हिंदूचे पत्रकार आज आपल्या बरोबर त्याच्यावरती चर्चा करायला आलेले आहेत. अमोल, स्वागत आहे तुझं. IPLच्या ऑक्शनसाठीचे रिटेन्शनचे नियम अनाऊन्स झालेले आहेत. मी थोडक्यात आधी नियम सांगतो, मग त्याच्यावरती आपण चर्चा करूया. बरीच चर्चा चालू होती की कोणालाच रिटेन करता येणार नाही, 2 प्लेयर रिटेन होतील, 3 प्लेयर रिटेन होतील. पण बऱ्याच फ्रँचायझीजनी BCCI कडे दोषा लावला होता की आम्हाला सातत्य हवंय, आम्हाला जास्ती रिटेन्शन करायला द्या. तर BCCIनी 6 रिटेन्शन अलाउ केलेली आहेत मॅक्झिमम. त्याच्यामधली 6 RTMसही असू शकतात किंवा 6 रिटेन्शनही असू शकतात. जर का 6 पैकी कमीत कमी 5 कॅप्ट असू शकतात, जास्तीत जास्त 5 कॅप्ट असू शकतात आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप्ट असू शकतात. कॅप्ट आणि अनकॅप्ट मध्ये, कॅप्ट मध्ये भारतीय प्लेयरही असू शकतो, परदेशी खेळाडूही असू शकतो. अनकॅप्ट मध्ये फक्त भारतीय खेळाडूच असेल. पण अनकॅप्ट मध्ये कोण समावेश होऊ शकतं त्याची चर्चा आपण पुढे करूया थोड्या वेळानी. जर का IPLनी 6ही खेळाडूंना रिटेन केलं IPLच्या कुठल्याही एखाद्या टीमनी, तर पर्स मधनं टोटल पर्स असणारे 120 कोटीची, त्याच्यामधनं 79 कोटी वजा होतील. 75 कोटी रुपये जातील कॅप्ट प्लेयर्सना आणि अनकॅप्ट साठी 4 कोटी रुपये असतील. सो टोटल 79 कोटी रुपये जातील. सो 41 कोटी रुपये उरलेले, याच्यामध्ये कमीत कमी 12 खेळाडू त्या फ्रँचायझीजला निवडायचे आहेत. तर हे पूर्ण मी रूपरेषा सांगितली. आता त्याच्या नियमांमधल्या चर्चेमध्ये आपण येऊया. अमोल, या नियमांमध्ये मी अजून काही मिस करतोय? नाही, समरी व्यवस्थित झाली तुझी आदित्य. फक्त या नियमांमध्ये आधीच्या वेळेस आणि यावेळेस एक महत्वाचा फरक आहे की प्रत्येक खेळाडूला जी अटॅच रिटेन्शन व्हॅल्यू आहे ती मागच्या प्रत्येक रिटेन्शनच्या वेळेस प्रत्येक खेळाडू गणित कमी होत जायची. यावेळेस असा विचार आहे, अशी फिलॉसॉफी अडॉप्ट केली आहे की जर तुम्हाला जास्त प्लेयर्स, जर तुम्हाला कोर रिटेन करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन मध्ये खूप लिमिटेड पर्स असेल, जे तू म्हणलास तसं. आणि त्याच्यामुळे केलंय कसं की जास्त प्लेयर्स स्वतःकडे ठेवा आणि कमी पैसे घ्या. याच्या मागचे दुसरं कारण कसं आहे की जसं मी म्हणलं, मागच्या वेळेस कसं होतं की 15 कोटी, 12.5 कोटी, 9 कोटी, 7 कोटी. ओके, उतरता क्रम होता. म्हणजे आताही उतरता क्रम आहे, पण तो क्रम वरती ठेवलाय त्यांनी. नाही, चढता क्रम पण होतो त्याच्यात. पहिल्या प्लेयरला 18 कोटी, दुसऱ्याला 14 कोटी, तिसऱ्याला 11 कोटी. चौथा जर प्लेअर तुम्ही ठेवलात तर परत 14 कोटी तुमचे कमी होतात. बरोबर. नाही, चौथ्याला 14, चौथ्याला 14. नाही, मी वाचतो. प्लेयर 1 18 कोटी, प्लेयर 2 14 कोटी, प्लेयर 3 11 कोटी, प्लेयर 4 18 कोटी आणि प्लेयर 5 14 कोटी. राईट. म्हणजे तुम्हाला जर तुमचा कोअर मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला प्लेयर्सना पण, आणि परत याच्यात ऍस्टरिस्क आहेच ते. म्हणजे याचा अर्थ याच्यापेक्षा कमी किंवा जास्त पैसे दिलेले चालतात का, तर हो चालतातच, की ऑप्शन पर्स कमी होत. ओके. त्याच्यामुळे फक्त त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि त्याच्यामुळेच म्हणजे याच्यातनं मेन कारण काय आहे, समतोल साधायचा प्रयत्न केलाय BCCIनी. जसं बऱ्याच वेळा आजकाल पॉलिटिकल पार्टीज करतात भारतातल्या, की सगळ्यांना खुश ठेवायचं, तसं BCCIनी सगळ्या टीम्सना खुश ठेवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला 0 प्लेयर्स हवेत का,
तुम्हाला फुल ऑप्शन हवाय का, तुम्ही करा ना तसं ट्रीट. तुम्हाला वेळ पडल्यास आरटीएम वापरा तिकडे, राईट? किंवा तुम्हाला तुमचा कोर हवाय का इंटॅक्ट. आणि एक महत्वाचा मुद्दा केलाय की आतापर्यंत रिटेन्शन मध्ये जे मागच्या आठवड्यात आपण गप्पा मारल्या होत्या की ओव्हरसीज प्लेयर्सना कॅप, तर तसं नाहीये आता. तुम्ही 6 तुम्ही मधले, भारतीय ठेवा, तुम्ही परदेशी ठेवा, कोणीही ठेवा, राईट. इट इज युअर कॉल. म्हणजे फक्त उदाहरणार्थ अनकॅप्ड मध्ये परदेशी. हा, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हा फॅन्सना वाटत असेल की मुंबई इंडियन्ससाठी ही नियमावली केली आहे, 5 किंवा 6 जण घेऊ शकता, म्हणजे बुमरा पण आणि हार्दिक पण आणि रोहित पण आणि सूर्या पण आणि ईशान पण, अजून कोणते तुम्ही ठरवा. तसंच सनरायझर्ससाठी पण केलेली आहे की त्यांना जर मार्करम, कमिन्स, हेड, क्लासेन हे चौघं ठेवायचे असतील आणि अभिषेक शर्मा, तर ठेवता येतील बुवा. ओके. त्याच्यामुळे सगळ्यांना खुश ठेवून अत्यंत सारासार विचार करून वगैरे अशी केलेली पॉलिसी आहे, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. मला स्वतःला असं वाटतं की एकंदरीतच सगळेच नियम बघितल्यानंतर की आयपीएल मध्ये विनाकारण बदल घडवून आणायची गरज आहे का? जे चांगलं चाललंय ते जास्त सिम्पल नाही का ठेवायचं? विनाकारण तुम्ही फॅन्ससाठी कॉम्प्लिकेट करत चाललेला आहात एकंदरीतच, असं मला समाव वाटतं. नाही, प्रश्नच नाही. आयपीएल मध्ये यावेळेच्या याच्यात आरटीएम 6 आरटीएम दिलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे तू म्हणा, फक्त मी आरटीएम वरती बोलणं आवश्यक आहे, कारण ते थोडंसं कन्फ्युजिंग करणारं असतं. म्हणजे राईट टू मॅच कार्ड असा एक ऑप्शन आयपीएलच्या ओनर्सकडे आहे, जो ते 6ही खेळाडूंसाठी वापरू शकतात. म्हणजे ते आयपीएलच्या टेबलवरती जातील पाटी कोरी ठेवून, आणि त्याच्यामध्ये जर का शेवटची बोली लागली, चला आपण एक उदाहरणार्थ धरू 10 कोटीची, तर ज्यांच्याकडे राईट टू मॅच कार्ड, म्हणजे ज्यांच्याकडे तो प्लेअर गेल्या सीझन मध्ये होता, ते लोक ते आरटीएमचं कार्ड उचलू शकतात आणि तो प्लेअर स्वतःकडे घेऊ शकतात. असंच आहे का पुढेही त्याच्यात काही गुगली आहे? आतापर्यंत तसं असायचं. म्हणजे 2022च्या फुल ऑप्शनला आरटीएम काढलं गेलं होतं. 2014 आणि 18ला आरटीएम असायचं. ते तू सांगतोय त्या पद्धतीने होतं. आता एक स्टेप पुढे गेलंय. म्हणजे काय? जर उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 टीम्स आहेत. उदाहरणार्थ दोन्ही ऑप्शन मध्ये आला. ओके. मुंबई इंडियन्सची बीड आहे 14 कोटी रुपये, शेवटची बीड. बाकी सगळे माघार घेतली. चेन्नई सुपर किंग्स शांत बसलेत किंवा आधी त्यांनी बीड केलंय पण नंतर शांत बसलेत. यापैकी काही असो. तर चेन्नई सुपर किंग्स आरटीएम कार्ड केलं की आतापर्यंत कसं व्हायचं 14 आणि 18 मध्ये, की तो एकदा कार्ड वर घेतलं की हायेस्ट बिडरला विषय संपला, तो येणार आधीच्या टीमकडे. आता कार्ड घेतल्यानंतर नवीन टीमला एक अजून संधी मिळते की, आणि त्याच्याकरता असं नाहीये की अच्छा. 50 लाख किंवा 1 कोटीने बीड वाढेल. जर 14 कोटी असेल आणि जर मुंबई इंडियन्सकडे पैसे असतील आणि ते म्हणले 24 कोटी, ओके, म्हणजे जम्प बीड अलाउड आहे त्याच्यामध्ये, जम्प बीड अलाउड आहे पूर्ण. येस. आणि मग ती जर मॅच केली तर ओरिजिनल टीमकडे राहतो. अशी आता प्रोव्हिजन आहे की जी कदाचित इंटरेस्टिंग होईल, कदाचित मी म्हटलं तसं कॉम्प्लिकेटेड होईल. पण जर राईट टू मॅचचा सर्वार्थाने अर्थ काढायचा म्हणला तर आता जे आहे ते जास्त फुलप्रूफ आहे. ते कितपत उपयोगी ठरतंय ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे आरटीएम मध्ये सुद्धा त्यांनी गुगली टाकली आहे की, म्हणजे आरटीएम कार्ड आहे म्हणून हा प्लेअर आपल्याला हव्या त्या भावाला येणारच आहे आणि आपण घेऊ शकू, असं गृहीतक आता धरता येणार नाही. म्हणजे आयपीएल साठी प्लॅनिंग करायला जे बॉसेस बसतील आता, त्यांच्यासाठी हा गुगली आहे. कारण हे डायनामिक्स आतापर्यंत कधी टेबलवरती आलेलंच नाहीये की जम्प बीड होऊन आपल्याला कितीची तयारी ठेवायला लागेल याचा अंदाज येणं अवघड आहे, नाही का? येस, बरोबर. इंटरेस्टिंग आहे. आणि मला फक्त तू म्हणालास की वाय चेंज इफ इट इज नॉट ब्रोकन, तर मला फक्त त्याच्यामध्ये एवढंच वाटतं की आता हा मुद्दा असू शकतो की बेसिकली 4-4 वर्षांनी मेगा ऑप्शन करायचं का, हा फंडामेंटली एक मुद्दा असू शकतो. पण जर का ते फंडामेंटली ऑप्शन करायचं असेल, तर मग हा मुद्दा किंवा ही मेथड ही मला बरी वाटते की तुम्ही जास्ती पैसे मोजा, कमी पर देऊन जा आणि तुमचं कोर रिटेन करा, आणि आत्ताच्या प्लेयर्सना ठेवायसाठी
ची रक्कम तुम्ही मोजा. हा मला फेअर पॉइंट वाटतो, कारण तुम्ही 4-4 वर्ष मेहनत करून कोर बिल्ड करता आणि एका मेगा ऑक्शनमध्ये सगळं ते म्हणजे विझून जातं किंवा त्याला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे त्या अर्थाने हे बरं आहे. मान्य आहे ना मला हे. तुझ्या माझ्या किड्यांसाठी चांगलं आहे, IPL टीमसाठी चांगलं आहे. मी फॅन्सच्या दृष्टीने म्हणलं की पण म्हणजे हे जे 5 लोकांची स्लॅब आहेत ना, आणि ते जे परत चढत्या क्रमाने परत जातं वर, ते चांगलंच आहे, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. प्रश्न समजायला जास्त सोपं आहे का? हा. त्याच्यामुळे म्हणजे मॉडेलच्या दृष्टीने काहीच अयोग्य नाहीये याच्यात. इव्हन RTM ची प्रोव्हिजन सुद्धा तशीच आहे की IPL समृद्ध म्हणजे काय म्हणतो आपण, इव्हॉल्व्ह होत चालली आहे विथ एव्हरी पासिंग एडिशन, एव्हरी पासिंग सायकल. त्याचं हे द्योतक आहे की त्यातनं अजून काय आपण इम्प्रूव्ह करून आधीची जी गॅप आहे ती भरून कशी काढू शकतो, याच्या मागचा प्रयत्न आहे. आणि आता आपण अनकॅप्ड प्लेयर्सच्या कॅटेगरीत येऊया. तो एक इंटरेस्टिंग प्रकार दिसतोय. म्हणजे आता आपण हे एवढं तरी आपण म्हणू शकतो का की हे म्हणजे कोणासाठी केलंय? हे कोणासाठी केलंय, हे जसं तू म्हणतोस ना की हे फक्त CSK साठी केलंय, तसंच तुझे काही मित्र म्हणतील की फक्त मुंबई इंडियन्ससाठी ऑप्शनचे नियम केले. त्यातला प्रकार आहे हा. CSKने फॉर्मल रिक्वेस्ट डिमांड केली होती की जो नियम IPL मध्ये पहिली 10 वर्ष होता, तो नियम परत आणावा. की गेल्या 5 वर्षात तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसाल तर तुम्ही अनकॅप्ड प्लेअर म्हणून ट्रीट व्हावे. ओके, तो नियम BCCIने त्याच्यात फक्त बदल काय घडवून आणला की तुम्हाला जर BCCIचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देखील नसेल तरी तुम्ही येऊ शकता. ओके, 5 वर्ष. शेवटचा सामना भारतासाठीचा खेळून 5 वर्ष आणि BCCIचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जर तुम्हाला नसेल गेल्या 5 वर्षात तर तुम्ही अनकॅप्ड प्लेअर म्हणून येऊ शकता. ओके, म्हणजे सचिन तेंडुलकरही आता जर परत ऑप्शन मध्ये रजिस्टर झाला तर तो अनकॅप्ड प्लेअर म्हणून रजिस्टर होईल. पण आता अनकॅप्ड प्लेअरच्या बाबतीमध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये कुठलाही इंटरनॅशनल प्लेअर असणार नाहीये. याच्यामध्ये अनकॅप्ड मध्ये फक्त भारतीय खेळाडू जो 5 वर्षापूर्वी निवृत्त झालेला आहे हा एक भाग, आणि दुसरा जो भारतासाठी खेळलेला नाहीये हा दुसरा मुद्दा. बरोबर? येस, गेल्या 5 वर्षात भारतासाठी खेळलेला नाही किंवा 31 ऑक्टोबर पर्यंत भारतासाठी खेळलेला नाही. कारण का यश दयाल बघा की आत्ता तो अनकॅप्ड खेळाडू आहे, पुढच्या आठवड्यात जर बांगलादेश विरुद्ध T20 खेळला तर तो कॅप्ड खेळाडू होणार आहे. मग RCB काय करणार? बरोबर. पण म्हणजे धोनी आणि CSK ची लव्ह स्टोरी चालू राहणार आणि ते लाजे खातर तरी त्याला ऑन पेपर 4 कोटीपेक्षा जास्ती द्यावे नाही त्यांनी, नाही का? का? म्हणजे मागच्या वेळेस जे दिले मुंबई इंडियन्सनी 15 कोटीच्या ऐवजी रोहित शर्माला 16 कोटी दिले, त्यांनी डिझर्व केले. RCBने 15 कोटीच्या ऐवजी 17 कोटी दिले, ते त्यांनी डिझर्व केले. नाही, आणि धोनीला मागच्या वेळेस जास्त द्यावे का जास्त देऊ नये, काय म्हणतोस? जास्ती द्यावे असं मी म्हणतोय. मी म्हणतोय की लाजे खातर तरी, म्हणजे आता नियम बदलून CSKनी हे तर काम केलेलं आहे की स्वतःकडे धोनीला ठेवायची पूर्णपणे त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे. ऑफिशियल लेटर लिहून असू दे, पण ते शेवटी BCCIने मान्य केलंय ना. तर आता निदान एवढं तरी करावं की त्याला 4 कोटी न देता 8 कोटी द्यावे. नाहीतर काय आहे की ते एवढं कनेक्शन स्ट्रॉंग आहे की 4 कोटी ऑन पेपर दिले जातील, धोनी खुश, उरलेले सगळे पैसे त्यांना ऑप्शन मध्ये वापरता येतील. पण तसंच आहे ना ते, म्हणजे आता त्याला काय करणार एकेकाळी. आणि परत मी तुला तेच सांगतोय की तुझा धोनी बायस तू कुठल्या तरी CSK फॅनला समोर बसव आणि चर्चा कर, तुला जास्त मजा येईल. माझ्याकडून काय मिळणार नाही तुला. नाही, मला फटकेच मारतील ते लोक, मला तो विषय नाहीच आहे. पण म्हणजे हे BCCIने ऑफिशियली सांगावं ना की बाबा आम्ही केलंय धोनीला कंटिन्यू करायला CSK साठी. पण मी तुला तेच सांगतोय, BCCI सारखं ट्रान्सपरंट फेअर असं कुठली संस्था आहे का दुसरी सर्वसमावेशक? त्यांनी 10 टीम्सना, मी पहिल्यांदा म्हणलं तेच आहे, परत हा त्यातलाच मुद्दा आहे.
तुम्हाला काय हवंय, ओके, तुमच्यासाठी पण प्रोव्हिजन करतो. तुम्हाला काय, सगळे खुश. पण बरोबर. सगळ्यांना खुश ठेवणं हे पण एक स्किल आहे. आता तरी पण तुम्ही अनहॅपी आहात ना. तुम्हाला खुसपटच काढायला सुचतंय. हे खरं तर आमचं काम आहे असं तुमचं म्हणणं असतं, ते तुम्ही करताय आता. नाही, मला अनकॅपच्या बाबतीमध्ये खुसपट कशा दृष्टीने आहे माहितीये का? म्हणजे एका जेन्युअनली डिझर्विंग अनकॅप्ड प्लेयरला जो स्लॉट मिळू शकला असता ना, माझा आक्षेप फक्त अनकॅप प्लेयरला आहे. याला तुम्ही अजून कुठली पण तरी कॅटेगरी ठेवून आणा. मला दोन्ही आणण्याला आक्षेप नाहीये. मला आक्षेप असा आहे की अनकॅप्ड म्हणजे जेन्युअनली त्याला पुढे चान्स मिळू शकतो, किंवा त्याला ऍटलिस्ट मोठं स्टेज मिळू शकतं. अशा एका प्लेअरचा चान्स हिरावून घेतला जातोय, एवढाच माझा मुद्दा आहे. आणि तो पण हे ऑप्शनल आहे, हिरावून, प्लेअर करतील का हा, नाही करतील हा विषय पण आणि नाहीये. मला हे मान्य आहे, परत, पण हा, बोल बोल बोल. आणि त्याच्यात तुझं जे म्हणणं आहे ना, त्याच्यात जर एकच अनकॅप केला असता तर मला हे म्हणणं मान्य होतं. दोन त्यांनी अनकॅप दोन प्लेयर्स केले, म्हणजे दोन उद्या अनकॅप. असं नाहीये, समीर रिझवीला जर रिटेन करायचं म्हणलं सीएसकेला तर ते करू शकतायत ना. असं नाहीये की दोन्हीमुळे समीर रिझवीवर अन्याय होतोय. हम्म, हम्म, हम्म. अजून कोणाला तरी करू शकले असते ना, समीर रिझवी बरोबर. ठीक आहे, सिमरजित आदित्य सिंगला जोशीला करू करू शकतो. शकले असते, मुकेश चौधरीला करू शकले असते, कोणालाही करू शकले असते. 4 कोटी पण रुपये देऊन ठीक ऑप्शन मध्ये, पण ठीक म्हणजे 4 मी कोटी रुपयाची पर्स. मी मी उदाहरण देईल. नाही, पण आता याच्यामध्ये दुसरं हे असं आहे की परदेशी खेळाडूंच्या बाबतीतले सुद्धा रूल्स जरा कडक केलेले आहेत. कारण बऱ्याच वेळा असं व्हायचं की मोठे मोठे फॉरेन खेळाडू ऑप्शन मध्ये नाव टाकायचे, एकही मॅच न खेळता परत जायचे, किंवा टीम मध्ये घेतल्यानंतर माघार घ्यायचे. तर त्यांच्यावरती बीसीसीआयनी यावेळी जरा वचक ठेवलेला आहे. आणि त्यांनी माघार घेतली तर काय करणार आहेत बीसीसीआय वाले? येस, 2-3 प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यात, की जी खरंच स्वागतार्ह गोष्ट आहे. जसं मागच्या वर्षी आपण बघितलं, मार्क आज वूड तुम्ही सगळ्यांना बीसीसीआय आठवतं. बद्दल 2-3, आज तुम्ही म्हणजे आज उलट झालंय, आज तुम्ही बीसीसीआय ला डिफेंड करताय, कौतुक करताय लोकांना आज. म्हणजे काय म्हणजे एपिसोड बघून जरा आश्चर्य वाटणार आहे की रोल येईल रिव्हर्स परत, झालाय का? हा, अजून काय तुम्ही विचारलं तर येईल परत ते. हा, हा. या बाबतीत लोकांना कन्व्हिनियंटली फक्त गोरी नावं आठवतात भारतातल्या लोकांना. कसं मार्क वूडनी केलं, कसं मिचेल स्टार्कनी केलं. बेन वणिंदू स्टोक्स. हसरंगाने तेच केलं. वणिंदू हसरंगाने काय केलं की त्याच्या आधीच्या वर्षात 10 कोटी 11 कोटी होते, गेल्या वर्षी 2 कोटी आले. मग त्याची इंजुरीतनं रिकव्हरी नाही झाली योगायोगाने. ओके. हम्म, हम्म, आणि त्याच्यामुळे बॅलन्स जातो टीमचा, जसं तू म्हणलास तसं. हम्म, त्याच्यामुळे ते मागच्या वर्षीपासूनच डिमांड होती की काय करता येऊ शकेल. तर हा चांगला नियम आहे की तुम्ही जर सांगून, जर जेन्युइन इंजुरी कारण नसेल आणि माघार घेतली एकदा साईन केल्यानंतर, तर पुढची 2 वर्ष तुम्हाला ऑप्शन मध्ये येता येणार नाही. ओके. आणि हम्म. जर तुम्ही स्मॉल ऑप्शन मध्ये यायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला मोठ्या ऑप्शन मध्ये रजिस्टर करावंच लागेल. हम्म. म्हणजे जर या वर्षी तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर तुम्हाला पुढचं 1 वर्ष नाही खेळता येणार. उदाहरणार्थ, या वर्षी रजिस्टर न करता पुढच्या वर्षी छोट्या ऑप्शन मध्ये जास्त पैसे मिळवू, तर तसं होणार नाही. जे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या बाबतीत मागच्या वेळेस झालं, तसं इथून पुढे कधीही होणार नाही. कारण काय, आत्ताच्या पुढच्या सायकलसाठी तरी या वर्षी जर आयपीएल रिटेन्शनचा बेंचमार्क मॅक्सिमम 18 कोटी रुपये आहे ना, तर कुठल्याही परदेशी खेळाडूला पुढच्या वर्षीपासूनच्या छोट्या ऑप्शन मध्ये 18 कोटीपेक्षा जास्त पैसे मिळणार नाही. म्हणजे इंडियन प्रीमियर लीग ही भारतीय खेळाडूंसाठी आहे मुख्यत्वे. हे स्ट्रेस करण्यासाठी, हे अधोरेखित करण्यासाठी बीसीसीआयनी ही अभिनव कल्पना राबवली आहे. त्याचं भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने स्वागत आहे. फ्री मार्केट आहे का, तर तो बिझनेस साइड वाला प्रश्न आहे, तो वेगळ्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करू शकतो. नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे की 18 कोटी रुपये म्हणजे आता परत मिचेल स्टार्क पुढच्या वर्षी मिनी ऑप्शन मध्ये आला उदाहरणार्थ, तर बिडिंग 18 कोटीला थांबणार नाहीये. बिडिंग 25 कोटीचं होईल. मिचेल स्टार्कला 18 कोटी मिळतील, वरचे 7 कोटी बीसीसीआयच्या प्लेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पूलमध्ये चालले जातील.
म्हणजे असं होणार नाहीये की ते बिडिंग 18 कोटीला थांबून तिकडे लकी ड्रॉ निघणार आहे. बिडिंग पूर्ण शेवटपर्यंत होईल आणि मग 18 कोटी मॅक्झिमम अमाऊंट जी आहे ती परदेशी खेळाडूला मिळू शकेल. बरोबर. येस. आणि दुसरा म्हणजे मला ना बिलकुल कळला नाही तो काय जांगडगुत्ता काय आहे. म्हणजे जय शहानी अनाऊन्स केलं की प्रत्येक मॅच जर का प्लेयर खेळला तर त्याला एवढे पैसे जास्ती मिळतील, तेवढे पैसे जास्ती मिळतील. मला काहीही कळलं नाही आणि जेन्युअनली ओके. काही कळलं नाही. मला तो शब्द खूप आवडला. कुठला शब्द म्हणलास तू? मी पहिल्यांदा ऐकला. जांगडगुत्ता. हा. ओके. आता याचा अर्थ हा. काय ते कमेंट बॉक्समध्ये तुमच्या लोकांकडून तुम्ही मागवा. पण ओके, साधी गोष्ट आहे. ओके, आता ही इथे मी म्हणतोय की विनाकारण नको त्या गोष्टी भरवून नक्की काय तुम्ही अचीव्ह करताय मला अजूनही समजत नाही. मी बंगलोरमध्ये होतो, जिकडे बीसीसीआयच्या बऱ्याच मीटिंग होत्या वगैरे. तिकडे मी खूप लोकांशी बोललो. साधी गोष्ट आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, प्रत्येक सामन्यासाठी तुम्हाला ऑक्शनमध्ये आयपीएलचं मॉडेल काय आहे की तुम्ही खेळा अथवा न खेळू तुम्हाला दरवर्षी एवढे पैसे मिळतील एकदा तुम्हाला पेडल वर उचललं की. ओके. बरोबर. आता त्याच्यात भर म्हणून की तुम्ही जर खेळलात तर तुम्हाला पर मॅच फी मिळणार. म्हणजे प्रत्येक सामन्यात 12 खेळाडू असतात इम्पॅक्ट प्लेअर धरून प्रत्येक संघाचे. 12 खेळाडूंना 7.5 लाख रुपये मिळणार. ओके. म्हणजे 90 लाख रुपये प्रत्येक सामना आणि 14 लीग मॅचेस प्रत्येक संघाच्या. 12.60 कोटी रुपये प्रत्येक संघाने अजून खर्च करायचे असा बीसीसीआयने आदेश दिला. त्याचा आणि या 120 कोटीच्या पर्सचा संबंध नाही. त्याच्या मागचं बीसीसीआयचं लॉजिक काय आहे की बघा ना, म्हणजे रिंकू सिंग घ्या, ओके, किंवा अजून कुठला प्लेअर घ्या, की एकदा तो अनकॅप्ड प्लेअर ऑप्शन मध्ये आला बेस प्राइसला. ओके. बेस प्राइसच्या याच्यावर यावर्षी बेस प्राइसेस वाढल्या आहेत. हो, अनकॅप वाढलंय. प्लेअर जे हो, हो. मागच्या वेळेस 20 कोटी 30 कोटी 40 कोटी लाख 20 लाख 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 30 लाख लाख 40 लाख होते ते आता 30 लाख 40 लाख 50 30 लाख लाख झाले. 50 लाख झाले. बरोबर. तो हो. जर एखादा खेळाडू 30 लाखाला आला तर तो पुढची 3 वर्ष 30 लाखावरच राहतो. म्हणजे नितीश कुमार रेड्डीचं उदाहरण घ्या. बेस प्राइसला मागच्या वर्षी आला आणि आता यावेळेस त्याचं बरं झालं की त्याच्या पथ्यावर पडलं की फुल ऑप्शन होती. ओके. पण अशा आधी केसेस ज्या झालेल्या आहेत त्यांना मग त्याच पैशांवर खेळत राहावं लागतं. ओके. माझा मुद्दा असा आहे की मग काय झालं, आदित्य जोशी तुम्ही फ्री फिनान्शियल फ्री फ्री मार्केट आहे ना, फ्री मार्केट आहे ना. आणि आता म्हणजे तो प्लेअर नंतर जाऊ शकतो ना. बरोबर ना. प्लेअरला जर पैसे जास्त हवे असतील संधीपेक्षा तर प्लेअर पुढच्या वर्षी म्हणू शकतो की मला रिलीज करा, मी ऑप्शन मध्ये जातो. प्लेयर्सना सगळं नाही मिळू शकत. आणि याच्यात काय होतंय सर्वात मोठा मुद्दा, नाही. तुम्ही आणि डोमेस्टिक हे पैसे गळ्यात मारलेत फ्रँचायझीच्या ना, बीसीसीआयच्या पर्समधनं जातच नाहीयेत ना. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही जर म्हणताय आयपीएल पेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेट महत्वाचं आहे प्रत्येक भारतीय क्रिकेटरसाठी, तर आंतरराष्ट्रीय T20 मॅचची मॅच फी किती आहे? 6 लाख. एका आयपीएल सामन्याची मॅच फी किती आहे? 7.5 लाख. काय महत्वाचं आहे? नाही नाही भारतीय खेळाडूंनी त्या बाबतीत मला वाटत नाही. जर का आपण फ्री मार्केट म्हणतोय तर जिकडनं रिटर्न जास्ती आहेत तिकडे म्हणजे फी पण जास्ती मिळायला पाहिजे. त्या पण बाबतीत म्हणजे मला आमच्या पण ती कन्व्हिनियन्सनी फ्री फंडामेंटली मार्केट आणि मिळायला एक्झॅक्टली ती फंडामेंटली मिळायला पाहिजे का नाही हा विषय वेगळा आहे. पण आयपीएलचं इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल मॅचचं इकॉनॉमिक्स हेच मुळात वेगळं असल्यामुळे ते मला वाटत नाही आपण कम्पेअर करावं. फंडामेंटली इकडे पण जर मॅच फिक्स सगळं भारतीय मिळायला हवी की नाही. क्रिकेटरसाठी, राईट, हा. माझा मुद्दा आहे, जर सगळं भारतीय क्रिकेटरसाठी चाललंय, गेल्या वर्षभरात आपण बघतोय वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या बीसीसीआयने डोमेस्टिक क्रिकेटर्सची मॅच फी वाढवली, स्लॅब्स क्रिएट केल्या. ओके. तुम्ही किती मॅचेस डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळलेला त्याप्रमाणे तुम्हाला जास्त पैसे मिळणार. डोमेस्टिक क्रिकेट खेळलात तरच तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकाल. ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जर आयपीएलची बेस प्राइस 30 लाख आहे, जी डोमेस्टिक क्रिकेट अख्खा सीझन सगळे फॉर्मॅट्स खेळला ना तर बेअर मिनिमम मॅच होती. त्याच्यात तुम्ही अजून इन्सेंटिव्ह देताय की एक जरी मॅच खेळलात ना, म्हणजे रणजी ट्रॉफीच्या 3 मॅचेस खेळून जर तुम्ही टॉप ब्रॅकेटमध्ये असाल की म्हणजे तुम्ही 40 प्लस फर्स्ट क्लास मॅचेस खेळला असाल आणि 3 रणजी ट्रॉफी मॅचेस खेळून जेवढी मॅच फी मिळते तेवढ्यापेक्षा जास्त मॅच फी तुम्हाला आयपीएलचा एक सामना खेळून मिळणार आहे. मग प्लेयर्स आयपीएल साठी प्रयत्न करणार आहेत का प्लेयर्स रणजी ट्रॉफीमध्ये गाजण्यासाठी जास्त कष्ट करणार आहेत? नाही. पण तो प्रॉब्लेम तर आधीपासूनच आहे ना, मग इररिस्पेक्टिव्ह तुम्ही ऑफ हे दिस म्हणू स्पॉट. नका की आमच्यासाठी डोमेस्टिक क्रिकेट महत्वाचं आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सगळं काही करतोय.
सगळं नाही म्हणू शकत तुम्ही. आज मी हे केलं त्यामुळे आज मी माझं हे म्हणणं भारी, याला म्हणतात बीसीसीआय. पण म्हणजे आम्ही ते स्पोर्ट्स अंधार अपना अपना मधला डायलॉग आहे ना, चित में जीता पट्टू हारा, तसा प्रकार. नाही, पण स्पोर्ट्स कट्टाला आपण नेहमीच म्हणतो की आम्ही भारी आहोत. तर आम्ही किती भारी आहोत याच्यासाठी आम्ही आता मेंबरशिप प्लॅटफॉर्मही चालू केलेला आहे. म्हणजे आम्ही असं नुसतं म्हणतो आम्ही भारी आहोत, पण म्हटलं की आता मेंबरशिप प्लॅटफॉर्म करून लोकांना वाटतंय का की आपण भारी आहोत, याचा प्रयत्न करूया असं. तर मेंबरशिप युट्यूबला काय आहे नक्की, त्याच्यासाठी युट्यूबला किंवा फेसबुकला होम पेज वरती जॉईनचा आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करून बघा एकदा. काय आहे बघा, हे पूर्ण ऐच्छिक आहे. आपले बाकीचे सगळे कार्यक्रम तसेच्या तसे चालणार आहेत, पण मेंबरशिपमध्ये थोडीशी ऍडिशनल माहिती, थोड्याशा अधिकच्या गप्पा ज्या एक्सक्लुझिव्ह असतील त्या आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे त्याचा नक्की म्हणजे एक्सप्लोर करा तो ऑप्शन. आणि अमोल, बाकी आयपीएल रिटेन्शन बद्दल बाकी काही बोलायचंय? मला नाही वाटत. मला असं वाटतं की आता म्हणजे पुढचा प्रश्न फॅन्सच्या दृष्टीने असेल की कोण कोणास कधी रिटेन करणार. तर ते जे 31 ऑक्टोबर आहे त्याच्या आधी आय एम शुअर तुम्ही लोक दर आठवड्याला किंवा मध्ये एक दोनदा तरी बोलत राहाल कोण कोणाला रिटेन करतंय बुवा. तो जो नक्कीच. वावड्यांचा बाजार आहे. ऑफिशियली 31 ऑक्टोबर सांगितलेलं नाहीये ना? नाही, पण संघांना कळवलं गेलंय इन्फॉर्मली की 31 ऑक्टोबर असेल डेडलाईन. आणि आयपीएलचा लिलाव हा नोव्हेंबरच्या एंडला होणार. ते मागच्या वेळेस बोलून झालंय, परत परत नाही बोलत. म्हणजे आता मुंबई इंडियन्स असू दे, चेन्नई असू दे, अं, हैदराबाद असू दे, या टीम्स काय करतायत याच्याकडे, के के आर असू दे, या पर्टिक्युलरली मला वाटतं या 4 टीम्स रिटेन्शन साठी वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन तपासून बघतील, बरोबर का? अजून कोणी वाटतं तुला याच्यामध्ये? सगळेच जण करणार ना. आरआरला पण ऑप्शन्स आहेत खूप. आरआरला सनरायझर्स पण कडे ऑप्शन्स खूप आहेत, बरोबर. ऑप्शन्स आहेत. नाही, सनरायझर्स तर मी म्हंटलच ना. दिल्लीला ठरवायचंय किती प्लेयर्स ठेवायचे. हा, जी एक्झॅक्टली. गोष्ट हा म्हणजे पंजाब मी म्हणतो की किंग्सला पण तेच मी आहे. म्हंटल की दिल्ली पंजाबला काय 1-2 प्लेयर्सच्या बाबतीतच विषय आहे. बाकीच्या सगळ्यांना 5-5, 6-6 प्लेयर्सच्या बाबतीत विषय आहे. त्याच्यामुळे मजा येणार आहे काय होतंय, कसं होतंय ते बघायला. Yes. हम्म 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 हम्म. चालेल, ठीक आहे. आता मग आपण थांबूया. शनिवारी सुद्धा एक वेगळा स्पेशल एपिसोड येतोय, वेगळ्या विषयावरचा, वेगळ्या खेळावरचा. तर त्याची पण तुम्ही नक्की वाट बघा. बाकीचे आपले प्रोग्राम्स आहेत तेही बघा. मिलिंद गुंजाळ जे महाराष्ट्राचे क्रिकेटर आहेत, त्यांच्यावरती शनिवारी अमोल कराडकर यांनी खूप छान मुलाखत घेतलेली आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, खूप कमेंट्स येत आहेत. ती तुम्ही बघितली नसेल तर ती सुद्धा तुम्ही बघा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.